समालखा हरियाणा में 13 से 15 मार्च 2026 के बीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की अखिल भारतीय प्रतिनिधि सभा संपन्न हुई। इस बैठक में देश भर के संघ चालक, कार्यवाह, प्रचारक और विभिन्न विभागों के प्रमुख कार्यकर्ता शामिल हुए। बैठक में संगठन के विस्तार और गतिविधियों का विस्तृत विवरण प्रस्तुत किया गया। वर्ष 2026 में शाखाओं की संख्या बढ़कर 88,949 हो गई, जो पिछले वर्ष की तुलना में 5,820 अधिक है। बड़े स्थानों की संख्या भी बढ़कर 77,683 तक पहुंची। संघ के शताब्दी वर्ष 2 अक्टूबर 2025 से प्रारंभ के उपलक्ष्य में कई कार्यक्रम आयोजित किए गए। विजयदशमी उत्सव देश भर में 62,655 स्थानों पर मनाया गया, जिसमें लाखों की संख्या में तरुण और बाल स्वयं सेवकों की भागीदारी रही। पथ संचलन और अन्य आयोजनों में भी व्यापक सहभागिता दर्ज की गई। इसके अलावा सद्भाव बैठक, प्रमुख जन संगोष्ठी, गृह संपर्क अभियान और हिंदू सम्मेलन जैसे कार्यक्रमों के माध्यम से समाज के विभिन्न वर्गों तक पहुंचने का प्रयास किया गया। गृह संपर्क अभियान के तहत करोड़ों घरों तक संपर्क और साहित्य वितरण किया गया। विदर्भ प्रांत में भी संघ की गतिविधियों में वृद्धि देखी गई है। यहाँ शाखाओं की संख्या 2502 तक पहुंच गई है और विभिन्न सामाजिक कार्यक्रमों में हजारों लोगों की भागीदारी रही। बैठक में यह भी बताया गया कि आने वाले समय में संघ पंच परिवर्तन विषय पर समाज के सभी वर्गों को साथ लेकर कार्य करेगा। साथ ही गुरु तेग बहादुर के बलिदान के 350 वर्ष, वंदे मातरम की 150 वर्ष और भगवान बिरसा मुंडा की 150वीं जयंती जैसे ऐतिहासिक अवसरों पर विशेष कार्यक्रम आयोजित किए जाएंगे। एकूण उत्सव जे झाले ते 62,000 झाले, 62,655 उत्सव झाले आणि त्या उत्सवांमध्ये तरुणांची संख्या 27,08,186 आणि बालांची संख्या 5,26,955 एवढी राहिली। संचलन निघाले पुष्कळ गावांमध्ये, त्या संचलनाची संख्या सुद्धा 22,656 एवढे संचलन देशभरामध्ये निघाले। त्याच्यामध्ये 21,62,155 एवढे तरुण आणि 3,82,663 एवढे बाल अशी संख्या त्या संचलनांमध्ये राहिली। मगाशी जसं मी उल्लेख केला की प्रमुख जनगोष्ठी झाल्या। पूजनीय सरसंघ चालकांच्या उपस्थितीमध्ये कोलकाता, दिल्ली, बंगलोर आणि मुंबई या 4 ठिकाणी प्रमुख जनगोष्ठीचे कार्यक्रम झाले। 1 ऑगस्ट मध्ये झाला, नंतर मग डिसेंबर जानेवारी मध्ये झाले, शेवटचा फेब्रुवारी मध्ये झाला मुंबईचा। या सर्व ठिकाणी 4,500 असे प्रमुख जन, मग सांगितल्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्रातले, समाजाला चालवणाऱ्या प्रत्येक क्षेत्रातले एवढी उपस्थिती या 4ही जनगोष्ठीमध्ये राहिली। आणि अशा जनगोष्ठी प्रत्येक जिल्हा स्तरावर झाल्या। देशभरामध्ये जेवढे जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यांमध्ये झाल्या। सद्भाव बैठकी या प्रत्येक खंड स्तरावर, नगर स्तरावर झाल्या। त्याचं अजून काही प्रांतांमध्ये झाले, आपल्या प्रांतामध्ये झाले, त्याचं वृत्त मी सांगेल। काही प्रांतांमध्ये अजून सुरू आहेत, तर ते चालतील, त्याचं वृत्त पुन्हा एकत्रित केव्हा तरी होईल। देशभरामध्ये गृहसंपर्क अभियान जे आहे ते अजूनही काही प्रांतांमध्ये व्हायचं आहे आणि त्याच्यामुळे जे सध्या या बैठकीपर्यंत आलेलं वृत्त होतं, तर एकूण जे संपर्कित गावं आहेत 3,89,465 गावं। देशामध्ये आपल्या 6.5 लाख गावं आहेत जवळपास आसपास, तर 6.5 लाख गावापैकी आपण अर्ध्यापेक्षा जास्त गावांपर्यंत सध्या पोहोचलो आहे। अजून अभियान ते गृहसंपर्काचं काही प्रांतांमध्ये सुरूच आहे आणि त्याच्यामध्ये 10,02,12,162 एवढ्या घरांपर्यंत आपण पोहोचलो देशभरामध्ये। आणि वितरित पत्रक जे आहे ते 9,11,88,000 एवढे वितरित पत्रक केल्या गेली। एक सोबत आपण पुस्तक सुद्धा दिलं होतं की ते प्रत्येक घरात आपण जेव्हा जाऊ तेव्हा ते पुस्तक त्यांना म्हणायचं याची 20 रुपये किंमत आहे, हे तुम्ही घ्यावं। असे पुस्तक विक्री जी झाली ती 84,13,582। हिंदू संमेलनाचं देशाचं जे वृत्त आहे ते अजून सुरू आहेत आणि त्याच्यामुळे जे वृत्त आपल्याला आलेलं आहे तर 23,143
एवढे खंड आणि वस्ती 13,905. तर एवढे असे मंडल आणि वस्ती आधारित हा कार्यक्रम आहे.